नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आता घरी आल्यानंतर हे सत्य सांगितलेलं आहे तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। त्यासोबतच इकडे रविराजने मात्र एक निर्णय घेतलेला आहे। रविराजने ठरवलेला आहे की अर्जुन आणखी कोर्टामध्ये काय काय गोष्टी क्लिअर करणार आहेत त्यानंतरच मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही म्हणत प्रियाची हकलपट्टी केलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि प्रिया एक घोडचूक करणार आहे, ती म्हणजे साक्षीला फोन करणार आहे आणि चांगलीच तोंडावरती पडणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण प्रियाची वाट लागत आहे आणि हे खरंच खूप पाहण्यासारखं आहे। तर अर्जुन आता इकडे प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना या दोघांना कोर्टामध्ये जे काय घडलेलं आहे ते सगळं सांगत असतो। अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला वाटत आहे ना तुमची तन्वी खरी आहे, तर तुमची तन्वी ही खरी नाही, तिने खोटारडी आहे। तिने आतापर्यंत खूप चुका केलेल्या आहेत, एवढ्या चुका केलेल्या आहेत की ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही। कारण तन्वी आणि साक्षी या दोघींची मैत्री खुणाच्या आधीपासून होती। त्याचबरोबर त्याचं कॅफेमधलं CCTV फुटेज मी कोर्टाच्या समोर दिलेलं आहे। त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की आणखी बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे तन्वीचा खोटारडेपणा हा समोर येत आहे। त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इकडे तन्वीने जी तिकीट आणलेली होती सिनेमाची खुणाच्या दिवशी आश्रमातल्या लोकांसाठी, ती तिकीट सुद्धा साक्षीने काढलेली होती। त्या तिकिटाचे सगळे डिटेल, ट्रान्झॅक्शन डिटेल हे सगळे मी कोर्टाच्या समोर दिलेले आहेत। तेव्हा मात्र इकडे कल्पनाला धक्का बसतो। कल्पना म्हणत असते काय सांगतोयस अर्जुन तू हे सगळं, माझा ना विश्वासच बसत नाही, हे असू शकत नाहीये, तन्वी खरी आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहितीये का की तुझी धाकटी सून ही खोटारडी आहे आणि तरीही तुमचा विश्वास बसत नाहीये ना, हेच मला कळत नाहीये। अजून कोणते पुरावे मी द्यायला पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही विश्वास ठेवणार आहात, हा अर्जुनचा प्रश्न असतो। अर्जुनने प्रश्न केलेला आहे आणि अर्जुन म्हणत आहे की मला कळलं पाहिजे की नक्की तुम्हाला काय वाटत आहे, कारण तुम्ही सगळेजण फक्त आणि फक्त तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवता। आज कोर्टाच्या समोर मी एवढे पुरावे सादर केलेले आहेत की तुम्हाला एकदाही वाटत नाही की या गोष्टी खऱ्या मानाव्या, असं अर्जुनचं म्हणणं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा इकडे रविराज मात्र भयानक चिडलेला असतो। त्याचा प्रियावरती काडी मात्रही विश्वास नाहीये। रविराजने त्या गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात की मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही, असं म्हणत प्रियाची आधीच वाट लावलेली आहे। इकडे प्रिया रडत असते। सुमन काकी म्हणत असते की अहो भाऊजी असं काय करताय, प्रियाला इकडे सुमन पाणी देत असते, अगं पाणी पी बाळा, पाणी पी बाळा म्हणून ती तिला शांत करत असते। परंतु इकडे रविराज मात्र अजिबात शांत होत नाही। रविराजने एकच ठरवलेलं आहे की तिला प्रश्न विचारायचे। तेव्हा इकडे नागराज म्हणतो की अरे दादा कोर्टात पण झालेला आहे आणि आता घरी आल्यानंतरही तू प्रश्नांचा भडीमार करत आहे, मला कळतच नाहीये की हे सगळं काय होतंय। तेव्हा प्रिया रडत असते। अश्विन म्हणत असतो की तन्वी काय चाललंय हे सगळं। इकडे प्रतिमा विचार करत असते। प्रतिमाला कळत नाहीये की नक्की गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत। प्रतिमा शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करत आहे। रविराजही शांत आहे। रविराजचं म्हणणं स्पष्ट आहे की तन्वी आपल्याशी खोटं वागलेली आहे, तन्वीनं खोटं वागायला नको होतं। इकडे प्रिया म्हणत असते की बाबा मी कसं सांगणार होते तुम्हाला की माझी आणि तिची मैत्री आहे, कारण आमच्यामध्ये मैत्री असण्यासारखं तसं काही नव्हतं आणि ती मुलगी कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं, तिचा बाप काय करतो याच्याशी मला देणं घेणं नव्हतं आणि मैत्री आहे हे सांगण्यासारखी तेवढी मोठी मैत्रीही नव्हती, असं प्रिया सांगत असते। तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलेली आहे, असं म्हणत इकडे रविराज मात्र भयानक चिडलेला असतो। रविराज म्हणत असतो की मला माहिती आहे काय चाललेलं आहे ते सगळं, कारण अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे दिलेले आहेत। तेव्हा प्रिया म्हणत असते की मी आत्ता तुम्हाला सांगते, मी साक्षीला कॉल करते आणि साक्षीला कॉल केला की तुमच्यासमोर गोष्टी क्लिअर होतील की माझ्यात आणि तिच्यामध्ये अशी काही मैत्री नव्हती। तेव्हा प्रिया आता साक्षीला कॉल करायला घेते आणि प्रिया ही स्वतःच तोंडावर पडणार असते हे तर तिला माहितीच आहे, तरीही तिने जो मूर्खपणा केलेला असतो त्यामुळं नागराज म्हणत असतो की झालं, ही ना आता स्वतःची वाट लावून घेणार आहे, स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी ही आणखी काय काय कांड करणार आहे ना हिलाच माहिती। त्यावेळेस फोन कानाला लावलेला असतो आणि रविराजचा मुद्दा खरा असतो, जर तू फोन कानाला लावला तर आम्हाला कसं कळणार आहे, म्हणून इकडे रविराज म्हणत असतो की फोन स्पीकरला टाक
आता मात्र प्रियाची चांगलीच वाट लागते आणि प्रिया घाबरलेली असते. इकडे साक्षी मात्र अगदी ट्रॉमामध्ये असते, तिला कळत नसतं की काय होतंय. मग साक्षीच्या फोनवरती आलेला प्रियाचा फोन जेव्हा महिपत उचलतो आणि तो म्हणू लागतो की ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता तू फोन का केलेला आहेस, तेव्हा ती म्हणत असते की मी तन्वी बोलते, तन्वी केलं सुभेदार. तेव्हा महिपत म्हणत असतो ही स्वतःच नाव का सांगते, म्हणजे इथं काहीतरी राडा घालते की काही, म्हणून हिने स्वतःचं नाव सांगत आहे, कारण हिचं नाव तर आम्हाला माहितीच आहे, मग तरीही हिने स्वतःचं नाव का सांगितलेलं आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत ऐकून घेतो. ती म्हणत असते की अगं साक्षी, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, मला सांग, मी तुझे सगळे पैसे देऊन टाकलेले आहेत ना, कारण प्रियाने असं सांगितलेलं आहे इकडे रविराजला की मी तुमच्या सोबत आल्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा बाबा मला पैसे दिले तेव्हा तेव्हा मी तिचं सगळं कर्ज फेडलेलं आहे. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो की हो, तू सगळे पैसे देऊन टाकलेले आहेत, फोन ठेव, तुझा काही संबंध नाही आहे इथं. तेव्हा प्रिया म्हणत असते मला माहिती आहे तू माझा फोन कट केला असशील, म्हणून मी तुला माझं नाव सांगितलेलं आहे. हे सगळं म्हणत प्रियाने परिस्थिती तर हँडल केलेली असते, पण रविराजचा मात्र काडी मात्र विश्वास या प्रियावरती नसतो. रविराज म्हणत असतो की नाही, आणि इकडे महिपतने कॉल कट केलेला असतो, कारण महिपत ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे. महिपतला कळत नाही आहे की आता करायचं काय, आणि त्यात हिचं काय ऐकून घ्यायचं आहे. एकतर साक्षीला कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न महिपतच्या पुढे उभा राहिलेला असतो, आणि महिपत त्या टेन्शनमध्ये असतो. आणि इकडे रविराज ऐकून घेतो आणि म्हणतो कसं आहे माहिती आहे का, ह्या गोष्टी तू मला आधी सांगायला पाहिजे होत्या. तेव्हा प्रिया म्हणते मी कशी सांगणार आहे, आणि त्याचबरोबर मला कळतच नाही आहे बाबा मी कसं सांगू की साधं पाणीपुरी खायची झाली तरी आमच्याकडे पैसे नसायचे, आणि मी तिकिटासाठी जर तिनं पैसे दिलेले असतील तर या गोष्टीचा आनंद होणारच आहे. त्यावेळेस रविराज म्हणत असतो की अगदी खुनाच्याच दिवशी का तिकिटाचे पैसे तिनं तुला दिले, तिकीटं काढून दिली. तेव्हा प्रिया म्हणत असते मला आनंद झाला ना, कारण आम्हाला पिक्चर बघायला मिळणार होता. रविराजचा पुढचा मुद्दा असतो पण तू त्यावेळेस पिक्चर बघायला नव्हतीस, कारण पिक्चर बघायला तर बाकी सगळे तिथं होते, तू तर पिक्चर बघायला थांबलीच नाही, तू तर तिथून निघूनच आलेली आहे. हे सगळं रविराज प्रियाला बोलत असतो आणि प्रियाचा एक एक मुद्दा खोडून काढत असतो आणि प्रियाची वाट लावत असतो, कारण रविराजने ठरवलेलंच आहे की प्रिया खोटारडी आहे आणि या खोटारडे प्रियाचा चांगलाच मुखवटा त्याने फाडलेला आहे. अर्जुनमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. प्रिया म्हणत असते बाबा मी काय करू म्हणजे माझा तुमच्यावरती विश्वास बसेल. रविराज स्पष्टपणे सांगत असतो की तू काहीही केलंस तरी माझा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही. तेव्हा नागराज म्हणत असतो की दादा तुला माहिती आहे ना अर्जुन कोणत्या थराला जाऊ शकतो केस जिंकण्यासाठी. खरं तर रविराजला माहिती आहे की अर्जुन कोणत्याही थराला जात नाही, कारण जे खरं आहे तेच अर्जुन कोर्टाच्या समोर मांडत असतो, कारण अर्जुन कधीच खोट्याची साथ देत नाही ही गोष्ट रविराजलाही माहिती आहे. आणि रविराज म्हणत असतो की अर्जुन आता कोर्टामध्ये कोणते कोणते पत्ते उघडणार आहे त्यानंतर मी ठरवणार आहे की तुझ्यावरती विश्वास ठेवायचा का नाही, कारण तू काय आहेस हे मला आता कळलेलं आहे. त्यावेळेस आता मूर्ख अश्विन जो बायकोचा बैल झालेला आहे तो म्हणत असतो की तन्वी काही होऊ दे, कसं आहे कोर्टामध्ये मगाशी जे झालेलं होतं तेव्हा मला थोडा शंका होती माझी, परंतु आता मला क्लिअर झालेलं आहे की माझा तुझ्यावरती विश्वास आहे, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवू दे किंवा न ठेवू दे असं म्हणत अश्विनने आता बोललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रताप म्हणत असतो की काय सांगतोय अर्जुन, अरे तन्वी अशी करेल असा विश्वासच बसला नाही आम्हाला, म्हणजे कळतच नाहीये की तन्वी अशी वागू शकते. त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की हो, इकडे अर्जुन म्हणत असतो की हो आता कोर्टाच्या समोर मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत डॅड, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, CCTV फुटेज आहे, त्या टॉकीजमध्ये त्यांनी तिकीटं काढलेली होती साक्षीनं, ती तिकिटांचं ट्रान्झॅक्शन आहे, अजून काय पुरावे हवे आहेत. तरीही इकडे कल्पना म्हणत असते की नाही मला ना वाटतच नाहीये की तन्वी अशी असेल ती आपल्याशी खोटं बोलेल. तेव्हा अर्जुन खूप भडकतो. अर्जुन म्हणतो कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळेस ती मुलगी खोटं बोलते या प्रत्येक गोष्टी मी तुमच्या समोर आणत गेलेलो आहे, पण तुम्ही कधी माझ्यावरती विश्वासच ठेवलेला नाहीये, तुम्हाला कधी वाटलंच नाहीये की माझ्यावरती विश्वास ठेवा. मी एवढे पुरावे तुमच्या समोर दिलेले आहेत पण तरीही तुला कधीच वाटत नाही माव, कारण कितीही केलं तरीही ती तुझी लाडकी सून आहे आणि तुझी धाकटी सून ही खोटारडेपणाची महाराणी आहे, एवढं लक्षात ठेव असं म्हणत अर्जुन भयानक असा चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाद झालं मामा, आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आणलेल्या आहेत पण तुला कधीच आमच्यावरती विश्वास ठेवावा वाटला नाही, तुला फक्त आणि फक्त तन्वीवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि आता एवढं सगळं मी जर तुझ्या समोर आणलेलं असेल तर अजून कोणत्या गोष्टी मी तुझ्या समोर आणल्या पाहिजेत. ठीक आहे, आता तुम्ही जे कोर्टात घडत आहे ना त्याच गोष्टींवर विश्वास ठेवा, सगळे पुरावे मी कोर्टामध्ये देणार आहे आणि अजून कोणते कोणते धक्के तुम्हाला बसणार आहेत ना त्या गोष्टींसाठी तुम्ही तयार राहा असं म्हणत
इकडे अर्जुनने तर आता वाटच लावलेली असते, कारण जी कल्पना म्हणत असते की मला वाटत नाहीये तन्वी अशी करू शकते, त्या कल्पनाला अर्जुनने पहिल्यांदा इतकं सडेतोड उत्तर दिलेलं असतं. कारण प्रिया खोटारडी आहे, ती अजून काय काय डाव करू शकते, ह्यामध्ये घरातलं कुणी फसू नये यासाठी अर्जुनने हे सगळं केलेलं असतं. आणि अर्जुनने एवढंच स्पष्ट शब्दात उत्तर देऊन त्या दोघांनाही आता शांत केलेलं असतं, सांगितलेलं असतं की नाही, तुम्ही जो विश्वास ठेवत आहात तन्वीवरती, ती तन्वी खोटारडी आहे, तिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण काहीही झालं तरीही तन्वीने आजपर्यंत सगळ्या चुका केलेल्या आहेत, आजपर्यंत खोटारडेपणाच केलेला आहे, हे अर्जुन ओरडून सांगत असतो. म्हणजे जसं अर्जुन कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असतो त्या भाषेत अर्जुन बोलत असतो. कारण इकडे कल्पनाला अर्जुनवरती विश्वासच बसत नसतो, त्यामुळं अर्जुनला हे पाऊल उचलावं लागलेलं असतं. अर्जुनने एवढ्या स्पष्ट गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचवेळी सायली शांत करते अर्जुनला. आणि मग अर्जुन आता रूममध्ये निघून येतो. सायली इकडे विचार करत असते, सायली ही अर्जुनच्या पाठोपाठ आलेली असते आणि मग अर्जुनला ती शांत करत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी कसंही बोललो तरी घरातल्यांना कळतच नाहीये. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, तुम्ही आता आईबाबांशी ज्या पद्धतीनं बोलला त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय ना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, कारण माझ्या मम्माशी मला अशा पद्धतीनं नाही बोललं पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं असतं. कारण त्यांना कळतच नाहीये, मी त्यांना कितीही गोष्टी क्लिअर केल्या तर त्यांच्या गोष्टी लक्षातच येत नाहीये, म्हणून मला त्यांच्याशी ओरडून बोलायला लागलं असं अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं अर्जुनचं स्पष्ट म्हणणं असतं की मम्मा आणि डॅड हे प्रियाच्या तावडीत सापडत आहेत. सायली म्हणत असते, मला माहिती आहे आई बाबा भोळे आहेत, त्यांनी याच्यामध्ये अडकू नये असं तुम्हाला वाटत आहे, प्रियाने त्यांची फसवणूक करू नये असं तुम्हाला वाटत आहे, म्हणून तुम्ही बोलत आहात हे मला माहिती आहे असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच सायली म्हणत असते की मला माहिती आहे की आत्तापर्यंत ही मुलगी कोणत्या थराला गेलेली आहे आणि ती काय करू शकते याबद्दल मला खरंच खात्री आहे असं सायलीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता बोलत असतात. सायली म्हणत असते की मला ना खरंच तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जेव्हा कोर्टाच्या समोर उभे राहतात, म्हणजे आता इमोशनल होणारे अर्जुन सुभेदार, आणि जेव्हा कोर्टाच्या समोर आरोपींच्या बाबतीत ते आर्ग्युमेंट करू लागतात, आरोपींच्या समोर ते त्यांचं तोंड उघडतात, तेव्हा त्या समोरच्या गुन्हेगाराला असं वाटतं की आपण पुन्हा गुन्हा केलाच नाही पाहिजे असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. अर्जुनला म्हणत असते की आत्तापर्यंत आरोपींनी जे जे गुन्हे केलेले आहेत तेव्हा त्या प्रत्येक आरोपीला असंच वाटलेलं आहे असं सायलीचं म्हणणं असतं. आणि सायली इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुनला ती म्हणत असते की आता इमोशनल होणारा माझा नवरा जेव्हा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करतो तेव्हा मात्र मला त्याचा खूप अभिमान वाटतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुम्ही माझं कौतुक करत आहात. तेव्हा सायली म्हणत असते की हो, कारण तुम्ही कौतुक करण्यासारखेच आहात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की पण मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मी जर माझ्या बायकोचं कौतुक करायला घेतलं तर विश्वास बसणार नाही, एवढी माझी बायको गोड आहे असं अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की माझ्या बायकोने आजपर्यंत जे केलेलं आहे ना ते कोणीच करू शकत नाही, एवढं स्पष्टपणे अर्जुन बोलत असतो. तो म्हणत असतो की खरंच तुम्ही जे करता ना सगळ्यांसाठी ते खूप मोठं आहे, ते दुसरं कोणीच करू शकत नाही असं अर्जुनचं म्हणणं असतं. अर्जुनला माहिती आहे की सायली घरासाठी काय करते, घरातल्यांसाठी काय करते, कोणासाठी काय करायची तयारी असते, या सगळ्या गोष्टी अर्जुनला माहिती आहेत, म्हणून तर अर्जुन सायलीचं कौतुक करत आहे. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही मला ना बायको हक मारता, सगळ्यांच्या समोर मारायचा मला खूप छान वाटतं, आता पण तुम्ही मला चिडवायला बायको हक मारता, पण मला ते आवडतं, मला ना आपण दोघं असताना बायको हक मारलेली ऐकायची आहे असं सायली अर्जुनला म्हणत असते. तेव्हा अर्जुन सांगत असतो की कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ जशी झाली तशी मिसेस सायलीची लवकरच बायको होईल असं अर्जुन सांगत असतो. आणि सायली अर्जुनच्या मिठीत येते. सायली आणि अर्जुन दोघंही खुश झालेले असतात, एकमेकांचं कौतुक करत असतात, दोघांनाही खूप छान वाटत असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की प्रिया मात्र रडकुंडीला आलेली असते. बाबा प्लीज एकदा माझ्याशी बोला, बाबा तुम्ही प्लीज माझ्याशी एकदा बोला असं म्हणत प्रिया बोलत असते. परंतु रविराज मात्र ऐकायलाच तयार नसतो. रविराज म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा तुझ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण आता नाही, आता मी तुझ्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही. तेव्हा इकडे सुमन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. नागराज म्हणत असतो की दादा असं नको करू, तू आता मग काय आपल्या पोरीचा जीव टांगणीला लावणार आहे का. तेव्हा इकडे रविराज म्हणतो की हो लागू दे, काय फरक पडतो, कारण मला काही फरक पडत नाहीये, तिनं आत्तापर्यंत जो खोटारडेपणा केलेला आहे तो इतका खोटारडेपणा केलेला आहे की ज्याचा विश्वासही कोणी त्याच्यावरती ठेवू शकणार नाही असं रविराजने स्पष्ट सांगितलेलं असतं.
आणि प्रियाची तर वाट लागतच चाललेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. इकडे रविराजने स्पष्ट गोष्टी केलेल्या असतात की आत्तापर्यंत तिनं चुकाच केलेल्या आहेत, कारण तिने चुका करण्यापेक्षा वेगळं काहीच करू शकत नाही आणि खोटं तर ती बोलतच आहे. त्यामुळं माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही, एवढ्या कडक शब्दात इकडे रविराज सांगत असतात. तेव्हा रविराजने सांगितलेलं आहे की आणखी अर्जुन काय काय पुरावे सादर करणार आहे, त्यानंतर मी ठरवणार आहे की तुझ्यावरती विश्वास ठेवायचा का नाही. त्यावेळेस इकडे प्रतिमा म्हणत असते की कसं आहे, तुझे बाबा जे आहेत ना, एवढे सहजासहजी निर्णय घेणारे नाहीत, कारण त्यांच्या वकिलेवरती, त्यांच्या पुराव्यांवरती खूप विश्वास असतो. आणि आता तुझी चूक केलेली आहे, या सगळ्यातून बाहेर पडायला तन्वी प्रत्येक वेळेस आम्हाला वेळ लागलेला आहे, तेवढा वेळ आम्हाला लागेल. तेव्हा प्रिया म्हणत असते की मला एकदा बाबांशी बोलायचं. इकडे रविराज डायरेक्ट सांगत असतो की निघ तू, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तुझ्या घरचे तुझी वाट बघत असतील, आत्ताच्या आत्ता निघ तू, असं म्हणत रविराजने प्रियाला जणू काही हाकलूनच दिलेलं आहे. चालती हो म्हणत प्रियाला जा म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अश्विन त्याचबरोबर रविराज सगळेजण तिथं आहेत. अश्विन म्हणत असतो की चल तन्वी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, मी तुझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे, असं म्हणत अश्विन आहे तो प्रियाला घेऊन निघालेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सायली खाली आलेली असते. सायली म्हणत असते की नाही, आईबाबांच्या बाबतीत जे घडलेलं आहे, त्यांना जो धक्का बसलेला आहे, त्या धक्क्यातून त्यांना बाहेर काढलंच पाहिजे, हा विचार सायलीच्या डोक्यात आलेला असतो. आणि सायली मात्र बोलत असते आणि त्याचवेळी प्रताप तिथं असतो. प्रताप म्हणत असतो कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना, या सगळ्यातून बाहेर पडायला आम्हाला थोडासा वेळ लागणार आहे, असं प्रताप सांगत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की बाबा आता मी एकच सांगते, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा कोर्टात जे काही घडणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण अर्जुन सुभेदार जे आहेत, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच खोटं बोलत नाहीत आणि त्यांनी जे प्रत्येक आर्ग्युमेंट केलेलं असतं ते सगळं खरं असतं आणि पुराव्यांशिवाय ते बोलत नाहीत. कोर्टामध्ये ज्या गोष्टी सिद्ध होतील त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. आई, मी देवासाठी प्रसाद बनवू का, आपण प्रसाद दाखवूया, आरती करूया, तेवढंच समाधान वाटेल आपल्याला सगळ्यांना, असं म्हणत सायलीने आता प्रसाद बनवायला घ्यायचं ठरवलेलं असतं. मग ती म्हणत असते की नारळाच्या वड्या करू का. मग प्रताप म्हणतो की चालेल कर, कारण गोडाचा नैवेद्य जेव्हा दाखवला जातो तेव्हा घरात घर प्रसन्न होतं, घरामध्ये आनंद सुख शांती येते, असं प्रतापचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता प्रिया आलेली असते, तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही घरी आलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नक्की म्हणायचं आहे काय तुला, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्यामुळंच हे सगळं घडत आहे. प्रिया आलेली आहे, मला तिथं कोर्टात सगळ्यांच्या समोर खोटं पाडून हे सगळं जे काही चालू केलेलं आहे त्याच्यामुळं हे सगळं घडत आहे आणि प्रिया मात्र वाटेल ते आरोप करायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की इकडे अर्जुन जो आहे, अर्जुन म्हणत असतो की काय खोटं केलेलं आहे कोर्टामध्ये ते कळू दे मला, कारण तू काय आहेस ना हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे आणि तुझा खोटारडेपणा आम्हाला सगळ्यांना चांगलाच माहिती आहे, असं इकडे अर्जुन म्हणत असतो. आणि तिने नैवेद्यासाठी बनवलेलं जो प्रसाद असतो ते नैवेद्याचं ताट तिने उधळून लावलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रतापला राग येतो. प्रताप म्हणतो की तन्वी काय चाललंय, हे काय वागणं आहे तुझं, कारण मला हे अजिबात पटलेलं नाही, हे घरात वागणं असं चालणार नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही मलाच ओरडणार आहात, मलाच बोलणार आहात, तुम्हाला माझ्याच चुका दिसत आहेत, अर्जुन आणि सायली माझ्याशी ज्या पद्धतीनं वागत आहेत त्या चुका तुम्हाला दिसत नाहीयेत, असं म्हणत ती त्यांच्यावरती आरोप करत आहे आणि प्रतापशी ओरडून बोलत आहे. तेव्हा प्रिया खरी काय आहे, प्रियाचं खरं रूप आता इकडे कल्पनाच्या समोर आलेलं आहे आणि प्रियाची वाट लागलेली आहे, कारण मोठ्या दिराशी सासऱ्यांशी कसं बोलायचं एवढेही मॅनर्स या प्रियाकडे नाही आहेत, त्यामुळं कल्पनाला मोठा धक्का बसलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जे खरं आहे तेच समोर आलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोर्ट आणि आपले केस हे आपण वेगळं ठेवू शकणार नाही, कारण आरोपी हा कोर्टात नसून हा घरी आहे, हे एवढं स्पष्टपणे इकडे अर्जुनने सांगितलेलं आहे. सायली मात्र पाहतच राहते, कारण प्रियाने जो मूर्खपणा केलेला आहे तो एवढा मूर्खपणा आहे की तिने सरळ नैवेद्याचं ताट उधळून लावलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.